हाय हॅलो नमस्कार. मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज पाहणार आहोत हरभऱ्याची भाजी. आणि हरभऱ्याची भाजी ही थंडीच्या दिवसात असते. आणि थंडीच्या दिवसात हरभऱ्याच्या भाजीला आंबटपणा असतो तो जास्त असतो, त्यामुळं ती आणि हरभरे पण थंडीच्या दिवसातच पेरतात. तर ही हरभऱ्याची भाजीचे शेंडे खोडून आणले होते हरभऱ्याच्या झाडाचे आणि चांगले सावलीला वाळवले होते, कारण उन्हात घातल्यानंतर त्याचा कलर तांबूस होतो. आणि हिरवीगार भाजी पाहण्यासाठी हरभऱ्याच्या भाजीमध्ये जे वाळून काड्या बिड्या चुरगळून छान अशी निवडून घेतल्यानंतर आपण एका कढईत तेल गरम केलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडून घ्यायची. मध्ये थोडीशी जिरी टाकायची आणि जिरी पण चांगली तडतडेपर्यंत तळून घ्यायची. आणि तुम्हाला ही हरभऱ्याची भाजी जास्त करून थंडीच्या दिवसातच पाहायला मिळते. आणि थंडीच्या दिवसात जी हरभऱ्याचे झाड आहेत ना, त्यांना जास्त आंब असते आणि ती आंबूस भाजी खायला अप्रतिम अशी लागते. आणि ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी यासोबत म्हणजे टेस्ट ही वेगळीच आहे. चपातीसोबत एवढी काही छान लागत नाही, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. नंतर आपण टेचून घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे. लसूण हा चांगला तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचा. आणि हरभऱ्याच्या भाजीचा घोळाणा पण केला जातो. आणि घोळाणा म्हणजे ज्याला माहीत नाही त्यासाठी सांगते. घोळाणा म्हणजे जी ओली असते, आपल्याला सुकवायच्या आधी आपण जे शेंडे खोडून त्याची न पाणी वतता तेलातच परतून छान झाकून वाफेवर शिजून त्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच एकदा कमेंट करून सांगा. तर आपलं त्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही लाल तिखट चांगलं परतून घेतलं ऐवजी झाल्यानंतर आपण हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ दोन्हीपैकी कोणती वापरू शकता. डाळ घातल्यानंतर भाजी मिसळून आणि छान असं चव लागते. नंतर आपण शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर वापरलं तरी पण चालेल. आणि चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर परतून मंद गॅसवर थोड्या वेळ परतून घ्यायचं. आणि लहानपणापासून आम्ही हरभऱ्याची भाजी जास्त स्टोअर केली जाते, कारण उन्हाळ्यात पण भाजीला काही ऑप्शनला नसलं तर हरभऱ्याची भाजी ही हमखास केली जाते, कारण ती झटपट आणि पटकन होते. त्यामध्ये आता आपण पाणी घालायचं. तुम्हाला जर जास्त भाजी असेल, जास्त करून ना पातळ थोडीशी जास्त घट्ट भाजी म्हणजे चांगली खाता पण येत नाही आणि जी चव असते ते पातळ थोडीशा भाजीतच हे होते. आणि नंतर थोडंसं एक उकळी येईपर्यंत पाणी आपलं गरम होऊन द्यायचं. आणि एक उकळी आल्यानंतर जे आपण पीठ आणि भाजी ताटात ही केल्यानंतर ना अशी हटून घ्यायची कारण पीठ असल्यामुळे त्याचे गोळे तयार होतात, गाठी तयार होत्या. आणि त्यामुळं थोडं टाकून माझ्या हातात एका मोबाईल होता, त्यामुळं हे नाही करता नाही आलं व्यवस्थित. तुम्ही ना एक रवी किंवा काय घेऊन हटून त्याची गाठी न झाल्या पाहिजे असं पद्धतीने भाजी हटून घ्या. आणि आवडले असेल तर चॅनलवर जे नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा.